छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा जास्त किल्ले हे स्वराज्याला जोडले होते। महाराजांनी एकही लढाईत पराभव स्वीकारला नव्हता। पण दुर्दैवानं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा एकमेव असा किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही। कित्येक वर्षानुवर्ष सिद्धींनी या जंजिऱ्यावर आपलं वर्चस्व गाजवलं होतं। परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल, अखेर शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही जंजिरा जिंकता आला नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची ताकद लावली, पण जंजिरा जिंकता आला नाही। जंजिरा जिंकण्यासाठी गेलेल्या कोंडाजी फर्जद यांना सिद्धीनं त्या जंजिरावर ठार मारलं होतं। एवढे प्रयत्न करूनही जंजिरा स्वराज्यात येऊ शकला नाही। परंतु या जंजिऱ्यावरती 300 पेक्षा जास्त वर्ष स्वतःच अस्तित्व गाजवणाऱ्या सिद्धीचा शेवट झाला कसा? जंजिरा कुणी बांधला? जंजिऱ्यावर सिद्धी आले कुठून? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली। उत्तर कोकणचा ताबा घेत त्याने रायगड जिल्ह्यातल्या दंडा राजपुरीला मुख्य ठाणे बनवले। मिरजाली आणि कलपल्ली हे 2 निजामशाही सरदार तिथे ठाणेदार म्हणून नेमले। तिथे मूळ वस्ती ही कोळ्यांची होती, पण लुटारू त्यांना सतत त्रास देत होते। म्हणून ठाणेदाराच्या परवानगीने राम पाटील या कोळ्याच्या प्रमुखाने तिथल्या दंडा राजपुरीच्या खाडीजवळील बेटावर मेढेकोट म्हणजेच लाकडाचा किल्ला बांधला। पुढे याच किल्ल्यावरती निजामशहाचा सरदार इरम खान याने आपण व्यापारी आहोत असं सांगून किल्ल्यावर प्रवेश मिळवला आणि आपल्याकडचे नशेली पदार्थ त्या कोळ्यांना पाठवून त्यांना बेशुद्ध करून त्यांच्या कत्तली केल्या। त्यानंतर कोळ्यांचे प्रमुख राम पाटील यांना जेरबंद करून त्यांचं सक्तीने धर्मांतर करण्यात आलं। तरीही राम पाटलांमध्ये परिवर्तन न झाल्यामुळे त्यांनाही ठार मारण्यात आलं। 1617 मध्ये मलिक अंबरने सिद्दी अंबर याला जंजिऱ्यावर पाठवलं। सिद्दी म्हणजे आफ्रिकेतील ॲबोमिनिया या भागातून आलेली एक जमात होती। ॲबेसेना या भागात राहणारे हे लोक अपसी म्हणूनही ओळखले जातात। राम पाटलांच्या वधानंतर 1526च्या सुमारास पिराम खान व त्यानंतर बुराम खान हा त्या मुलकाचा सुभेदार झाला। त्यानंतर 1567 ते 1571 या काळात बुरांग खानने मेढेकोटच्या जागी पक्क्या दगडी जलदुर्गाची बांधणी केली आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं जजिरा। मेहरूब हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे। जजिरा या शब्दापासूनच जंजिरा हा शब्द नंतर निर्माण झाला। जंजिरा किल्ल्याला 19 असे भक्कम बुरुज आहेत। 2 बुरुजामधलं अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे। किल्ल्यांचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे आहे आणि तो दरवाजा जवळ गेल्याशिवाय दिसतही नाही। तर पश्चिम बाजूलाही समुद्राच्या दिशेला एक दरवाजा आहे। किल्ल्यावर एक दर्यात दरवाजा देखील आहे। सिद्दी सानप नंतर सिद्दी अंबर, सुरुल खान, युसुफ खान, फत्ते खान अशा अनेक सिद्ध्यांनी हा किल्ला अखेरपर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही। स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत 6 वेळा आणि छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा तर पेशवे काळात 5 वेळा असे तब्बल 12 वेळा मराठ्यांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचे प्रयत्न केले। पण यामध्ये मराठ्यांना शेवटपर्यंत यश आलं नाही। फक्त मराठेच नव्हे तर मोगल आणि इंग्रज सुद्धा सिद्ध्यांचं जंजिऱ्यावरचं वर्चस्व संपू शकले नाही। जवळपास 330 वर्ष अजिंक्य राहिलेल्या जंजिऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जंजिरा या जलदुर्गावरील मोठमोठ्या तोफा, भक्कम असं बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र। याशिवाय मुरुड जंजिऱ्याच्या तटावरती असलेल्या त्या काळच्या 572 तोफा। त्यामुळे जंजिरा हा किल्ला खूप विशाल होता। जंजिऱ्यावरील सर्वात मोठी आणि लांब तोफ म्हणजेच कलाल बांगडी होय। सध्या तुम्ही जंजिऱ्याला गेले तर तिथे तुम्हाला कलाल बांगडी, लांडा कसाब आणि चावरी या तोफा आजही बघायला मिळतील। महाकाय समुद्राचं संरक्षण आणि मोठमोठ्या भयंकर तोफा यामुळेच जंजिरा हा अजिंक्यच राहिला, म्हणजे कुणालाच तो जिंकता आला नाही। जंजिऱ्याचा पहिला सिद्धी सुभेदार होता सिद्दी सुरुल अब्दुल्ला खान। 1620 पासून तो जंजिऱ्याचा किल्लेदार होता।
जंजिऱ्यावरील सिद्दींच्या शासनाचा मूळ पुरुष सिद्दी अंबर हा ओळखला जातो. जवळपास 20 सिद्दी शासकाने जंजिऱ्यावर राज्य केले. जवळपास 330 वर्ष अजिंक्य राहिलेल्या आणि तब्बल 20 सिद्ध्यांची कारकीर्द पाहिलेला जंजिरा 3 एप्रिल 1948 ला जंजिरा हा जलदुर्ग स्वतंत्र भारतामध्ये समाविष्ट झाला. जेव्हा जंजिरा भारतीय संघराज्यात विलीन झाला तेव्हा जंजिराचा शेवटचा सिद्दी शासक होता सिद्दी मुहम्मद खान. जंजिरा भारतात विलीन झाल्यावर जंजिऱ्यावरील सर्व वस्ती तिथून उठून गेल्या. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात चहूबाजूनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला महाकाय समुद्रामध्ये अतिशय रहस्यमय पद्धतीने बांधलेला जंजिरा हा जंजिरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मोगल आणि इंग्रज कोणालाच कधी जिंकता आला नाही. जंजिरा हा शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.